गावातला पांड्या हा कायम एकटाच राहायचा. आई रोज म्हणायची, "अरे लग्न कर आता, वय झालंय तुझं." पण पांड्याला वाटायचं, लग्न म्हणजे परीक्षा, पास झालं तर तुरुंग आजन्म. एक दिवस पांड्याचा मित्र बंड्या म्हणाला, "ए पांड्या, आज गावात लग्नाचा इंटरव्ह्यू चाललाय, मुलगी स्वतः मुलांना प्रश्न विचारते." पांड्याच्या डोक्यात लाईट लागला. मग माझा पण चान्स आहे. तो छान शर्ट घालून, केसाला तेल लावून, गुलाबाचं फूल कानामागे खोचून मुलीकडे गेला. मुलीचं नाव होतं रीमा, शिक्षिका. ती शांतपणे म्हणाली, "ठीक आहे, सुरुवात करू. पहिला प्रश्न. घरात भांडी कोण धुतं?" पांड्या थोडा विचार करून म्हणाला, "कुत्रा. कारण मी भांडी टाकतो, तो चाटतो." रीमा थोडी बावरली, पण पुढचा प्रश्न. "तुम्हाला स्वयंपाक येतो का?" पांड्या म्हणाला, "हो, पण अंडी फोडताना 3 वेळा बोट जळाली, तरी मी हार मानली नाही." रीमा थोडी हसली. "शेवटचा प्रश्न, तुम्हाला घरात शांती कशी ठेवता येते?" पांड्या मुश्किलपणे म्हणाला, "मी बोलतच नाही, आणि आईबाबा म्हणतात, हाच आनंदाचा मंत्र आहे." रीमा उठली आणि म्हणाली, "पांड्या, तुम्ही निवडले गेले आहात." पांड्या खुश झाला, म्हणजे लग्न पक्क. रीमा हसून म्हणाली, "नाही रे बाबा. मी तुला हास्यकलाकार मंडळात निवडले."